पुढची बातमी पाहूयात. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकरांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून कोर्टात उभा राहील असा इशारा रामराजे नाईक निंबाळकरांनी नाव न घेता रणजित निंबाळकरांना दिलेला आहे. यावरती आता रणजित निंबाळकर यांनी नाव न घेता रामराजेंना प्रत्युत्तर दिलंय. डोक्यावरती परिणाम झाल्यानंतर अशा पद्धतीची वाक्य काही माणसं करतात, त्यांना फलटणची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं रणजित निंबाळकरांनी म्हटलंय. आणि तुमच्या मागे मी आहे ना, का घाबरत नाही? याच्या पुढे जर कार्यकर्त्याला त्रास झाला, महिला भगिनीला जर त्रास झाला, हा रामराजे काळा कोट घालून कोर्टात उभं राहील तर मी वकील डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य काही माणसं करतात. त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी फिरवणार अशी चर्चा आहे.